एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। बारामतीमध्ये 50 कोटी खर्च करून बांधलेल्या अत्याधुनिक नवीन बस स्टँडचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन, तर बारामती पोलीस ठाणे आणि नवीन पोलीस उपमुख्यालयाची सुद्धा पाहणी। पोलीस उपमुख्यालयात 39 नवीन गाड्या दाखल। शरद पवारांनी जातीचे आरोप केल्याचं कधी दिसलं नाही। बाळासाहेब थोरातांचं फडणवीसांना उत्तर, कुठलाही विषय मिळाला नाही की पवार जातीचे आरोप लावतात। लोकसभेच्या महासंग्राम कार्यक्रमात फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर थोरातांचं वक्तव्य। वांद्रामध्ये ठाकरेंच्या मातोश्री बाहेर महायुतीची बॅनरबाजी। मुंबई महायुतीचीच अशा आशयाचे फलक। मातोश्री बाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही फलक। कल्याण डोंबिवलीमध्ये उदया शासन आपल्या दारी हा उपक्रम, तर शिंदे फडणवीस अजित पवार राहणार उपस्थित। शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। येत्या 16 तारखेला ठाण्यामध्ये राहुल गांधींची न्याय यात्रा। राहुल गांधी जनतेशी संवाद साधणार। बाळासाहेब थोरातांची माहिती। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनाही सभेचं निमंत्रण। जागा वाटपावरती चर्चेतनं निर्णय घेऊन मग त्यानुसार काम करणार असल्याची माहिती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जयराम रमेश यांना नोटीस। मुलाखतीचा चुकीचा व्हिडिओ ट्विट करत बदनामी केल्याचा नोटिशीमध्ये आरोप। भाजपच्या एकजुटीला नुकसान पोहोचवण्यासाठी काँग्रेस भ्रम पसरवत असल्याचा गडकरींचा आरोप। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त कृतज्ञता रॅली। कसबा विधानसभा मतदारसंघात रॅलीचं आयोजन। धंगेकरांकडून मतदारसंघात गाठीभेटी सुरू। भाजप खासदार गौतम गंभीर यांचं राजकारणातून निवृत्तीचे संकेत। नड्डांना लिहिलेलं पत्र। क्रिकेटला वेळ देण्यासाठी राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची पत्रातून विनंती। तुळापुरातील कार्यक्रमातून अमोल कोल्हे गेले उठून। समाधीस्थळाच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम की राजकीय कार्यक्रम? खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली खंत।